हिंगोलीमध्ये मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भरारी पथकानं मोठी कारवाई केलेली आहे। भरारी पथकानं 1 कोटींची रक्कम जप्त केली। रक्कम एका कंपनीची असल्याची पोलिसांनी माहिती दिली। एका 4 चाकीमधून ही रक्कम आणली जात होती। हिंगोली शहरातील शेतकरी भवन परिसरामध्ये ही रक्कम पकडलेली आहे। हिंगोलीमध्ये तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड पकडण्यात आलेली आहे। तर ही रोकड एका कंपनीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र निवडणुकीला मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ही रोकड पकडली गेल्यानं खळबळ उडणं हे स्वाभाविक होतं आणि खळबळ ही उडालेली आहे। भरारी पथकानं 1 कोटींची रक्कम हिंगोलीमध्ये पकडलेली आहे। मतदानाला अवघे काही तास शिल्लक होते आणि त्यावेळी ही 1 कोटींची रक्कम पकडण्यात आली। शेतकरी भवन या परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना एक गाडी भेटली। त्या गाडीची चौकशी केली असता त्या ड्रायव्हरला विचारलं असता त्यांनी सांगितले की सदर गाडीमध्ये रक्कम आहे अशी माहिती मिळतात। सदरची माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेबांना देऊन ते स्वतः तिथे उपस्थित होते। त्यांना माहिती दिली आणि एफएसटी पथकांना बोलून त्यांना लागलीच ती गाडी एफएसटी पथकासह आम्ही एसडीएम कार्यालयात आणलेली आहे। सदरची रक्कमची पाहणी केली असता ती 1 कोटी रुपये भरलेली आहे। नेमकी कोणाची आहे आतापर्यंत तुम्हाला काय कळलं? प्रोड्युसर कंपनी आहे त्यांची असल्याचे समजलेलं आहे, पण ते चौकशी अंतीच निष्पन्न होईल कोणाची आहे।